वैष्णवी हगवणे प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी एक मोठा दावा केलाय। वैष्णवीच्या वडिलांकडून पूनम जालिंदर सुपेकरांच्या नावे 1.5 लाख रुपयांची रक्कम हगवणे यांनी घेतल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे। वैष्णवी आणि शशांकच्या लग्नातील रुखवत तुम्ही करू नका, शशांकच्या मामी म्हणजेच पूनम जालिंदर सुपेकर रुखवत करतील असं हगवणे कुटुंबाकडनं वैष्णवीच्या माहेरच्यांना सांगण्यात आलं आणि त्याचे 1.5 लाख रुपये वैष्णवीच्या सासरच्यांनी लाटले असं दमानियांचं म्हणणं आहे। आमच्याकडे रुखवताच्या वेळेस 1 लाख रुपये चेकनी आणि 50,000 कॅशनी या पूनम सुपेकरांच्या नावावर घेतले होते। तर मी म्हटलं त्याचे काही डिटेल्स असतील तर मला पाठवा, म्हणून मी मागितलं म्हणून त्यांनी मला आता ते चेकचे डिटेल्स पाठवले आणि खरंच बघून शॉक बसला की पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने ते 1 लाख रुपये डेबिट सुद्धा झाले होते 20 एप्रिल 2023ला। याच्यावरनं दिसतंय की हगवणे कुटुंबाचं आणि सुपेकर कुटुंबाचं किती सख्य होतं। तर आता अनेक गोष्टींचा उलगडा अजून होणं बाकी आहे की आज तगायत म्हणजे जवळजवळ 15 दिवस उलटल्यानंतर सुद्धा करिश्मा हगवणे आणि लता हगवणे यांचा मोबाईल अजूनपर्यंत पोलिसांनी जप्त केलेला नाही। तर हा का जप्त झाला नाही, कोणी त्यांना ती आयडिया दिली मोबाईल गायब करायची, हे कसं सगळं होतं, या अनेक गोष्टींचा उलगडा आता काही काळात होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।